जळगावच्या एल.एच. पाटील इंग्लिश स्कूलमधील 12वीच्या देवेश भैया या विद्यार्थ्याने सौदी अरेबिया येथे झालेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र या विषयाच्या ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे। सौदी अरेबिया येथे वेगवेगळ्या विषयांच्या झालेल्या या जागतिक स्तरावरील आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये 90 देशांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता। या जळगावच्या एल.एच. पाटील इंग्लिश स्कूलमधील देवेश भैया यांनी रसायनशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे। स्पर्धेत यशानंतर जळगावमध्ये परतल्यानंतर देवेश याचा त्याच्या शाळेच्या वतीने मोठ्या जल्लोषात स्वागत आणि सत्कार करण्यात आला। गेल्या काही दिवसांपासून या परीक्षेसाठी तयारी सुरू होती। यात मला शाळेतील विशेष शिक्षकांसह प्राचार्य यांचे वेगवेगळे मार्गदर्शन लाभलं। पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या परीक्षेला सामोरं गेलं, त्याचा चांगला अनुभव होता। जवळपास 90 देशांमधील विद्यार्थ्यांसोबत संपर्क आला। या स्पर्धेमध्ये मला सुवर्ण पदक मिळालं, याचा खूप मोठा आनंद आहे। भारत देशासाठी सुवर्ण पदक मिळाल्याने त्याचा खूप मोठा अभिमान मला आहे। भारतासाठी काहीतरी करू शकलो याचं समाधान सुद्धा मला आहे, अशी प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताकडून सहभागी होत सुवर्ण पदक पटकावल्यानंतर देवेश भैया यांनी व्यक्त केले आहे। तर देवेश हा सुरुवातीपासूनच शाळेतला हुशार आणि गुणी विद्यार्थी आहे। त्याच्या या यशामुळे आमच्या शाळेचे सुद्धा नाव 7 समुद्रापार पोहोचलं असून त्याचा मोठा आनंद अभिमान असल्याची प्रतिक्रिया एल.एच. पाटील शाळेच्या प्राचार्य शिल्पा मल्हारा यांनी बोलताना व्यक्त केली। भैया जळगाव महाराष्ट्र से हूँ। मैं एल.एच. पाटिल इंग्लिश मीडियम स्कूल में पढ़ता हूँ और मैंने इंटरनेशनल केमिस्ट्री ओलंपियाड रियाद सऊदी अरेबिया में गोल्ड मेडल भी जीता। मेरा बहुत अच्छा एक्सपीरियंस रहा। वहाँ पर 90 कंट्रीज़ पार्टिसिपेट किए, तो उसके अंदर अलग अलग अच्छे बच्चों से भी मिलने मिला। काफ़ी देशों के बच्चों से बात हुई, वहाँ पे कंपटीशन हुआ, तो एक्सपीरियंस बहुत अच्छा हुआ। और मैंने प्रिपरेशन यहाँ पे स्कूल में थियरी और प्रैक्टिकल की प्रिपरेशन की। थियरी CBSE का जो NCERT जो होती है उससे की, और प्रैक्टिकल स्कूल में जो लैब में जो प्रैक्टिकल्स अवेलेबल थे उनसे की। कैसे लग रहा है गोल्ड मेडल मिला? मुझे बहुत अच्छा लग रहा है, प्राउड फील हो रहा है कि मैंने इंडिया के लिए गोल्ड मेडल जीत पाया।